सगळ्यात महत्वाचं, कोटा साफ व्हायचा असेल तर गुळ शेंगा खायच्या, कॅल्शियम पण वाढते, कोटा साफ होतोय, पचन संस्था पण चांगली राहते. बरीच लोक म्हणतात नाही गुळ शेंगा खाल्यावर पित्त होते. पित्त होत नाही, ऍक्च्युली ते आहे ते पित्त काढायला बघतंय. एक 2-3 दिवस ते तुम्हाला त्रास होईल, पण 2-3 दिवसानंतर 4 दिवसानंतर होणार नाही. हे जुनं पित्त आहे ते खरडून काढायचं काम करतंय, लक्षात घ्या. कधीतरी खाणार गुळ शेंगाने म्हणणार नाही हो ऍसिडिटी होते, त्यानं ऍसिडिटी होत नाही, ते काढून टाकायला लागतंय. 2-4 दिवसानं सवय झाली की ऑटोमॅटिक व्यवस्थित होऊन जाते, पित्त संपलं की. तर चला, पित्ताशयात खडे आहेत, पित्ताशयात खडे आहेत. बरेच लोक ऑपरेशन करतात, पित्ताशय काढून घेतात, नंतर बऱ्याच लोकांना ह्याचा सुद्धा प्रॉब्लेम आलाय, एक तर कंट्रोलच राहत नाही म्हणतात. तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला साधा इलाज सांगतो. कढीपत्ता माहिती आहे ना, कढीपत्त्याचा काढा करायचा, 2-2 चमचे प्यायचा. कढीपत्त्याचा रस काढायचा, 2-2 चमचे प्यायचा, किंवा कढीपत्त्याचा काढा करायचा, वाटीभर ग्लासभर जेवढा पिऊ वाटेल तेवढा प्यायचा. बघा पित्ताशयातले खडे ऑटोमॅटिक विरघळायला लागतात, गायब होऊन जातात. करून बघा. ऑपरेशन करण्यापेक्षा करा की, ऑपरेशनचा खर्च येणार आहे का त्याला? साध्या साध्या गोष्टी आहेत, तर करून बघा. तुमच्या स्वयंपाकघरात सगळं आहे. अजून तुम्हाला सांगायचं झालं तर साध्या साध्या गोष्टीतून, शुगरला अजिबात घाबरू नका. शुगर म्हणजे काय सांगा बरं? बरीच लोक म्हणतात नाही हो ते जखम झाली तर बरी होत नाही. किती माणसं दाखवू शुगरची की ज्यांना लागलंय लगेच बरं झालंय. मलाच सांगत येतात लागतंय बरं होतंय, खरं रिपोर्ट वरती 250 शुगर दाखवते, 300 शुगर दाखवतात. परवा एक जण आलत 900 शुगर आहे म्हणलं कारखाना काढशील का नाही शाण्या म्हणलं, 900 शुगर जगलाच का सामोर, ते रिपोर्टवर आलंय. काही सांगतात. अनेक आलं होतं माझ्याकडे, मला म्हणते माझ्या किडनीमध्ये एवढा खडा होता. तुला का हत्तीची किडनी घातली हवी? हत्तीच्या किडनीत सुद्धा एवढा खडा होणार नाही म्हणलं. अरे किडनी केवढी, खडा केवढा, आणि मागणं बायको तुंतन वाजवाय होती. होय होय मी बघितला, डॉक्टरांनी प्लास्टिकच्या पिशवीत आणून दाखवला. ते दुसरं काय तर असू शकतंय, पण सांगताना सांगायचं काय, खडा होता. हे आपल्याला आपल्या शरीराची माहितीच नाही, योग्य माहिती नाही. इथं बसलेल्या सगळ्यांना विचारतो, किडनीची तुमच्या साईज सांगा बरं काय आहे ती? नाही माहिती. घर किती स्क्वेअर फीटचं आहे, जमीन किती एकर आहे, ते संघ येणार ना वरती, सोबत येणार. ते तुम्ही घरदार ते बघायला पाहिजे. जे पाहिजे ते बघत नाहीत, आणि जे नाही ते सगळं बघताय तुम्ही. तर विनंती आहे, चला छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. ज्यांना कुणाला असा जर काही त्रास होत असेल, किडनीचा त्रास होत असेल, मूतखड्याचा त्रास होत असेल, पोटात दुखत असेल, तर अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे एक फुलपात्र भरून पाण्यामध्ये टाकायचं, कडक उकळवायचं, गाळून घ्यायचं आणि हे पाणी प्यायचं. 10 मिनिटांमध्ये पोटात दुखायचं थांबून जातंय. किडनीत खडा असू दे, त्रास कसलाही असू दे, किडनी समजा मुतखडा जर झाला असेल ना, तर तुम्हाला इकडं तर दुखतंयच, पण इकडं पाठीत सुद्धा ओढ लागायला लागते. हे साधं समजून घ्या, काय माहित नसतंय. आता एक जण पित्ताशयात खडे आहेत, काय झालंय इकडं दुखतंय म्हणतंय, आता ह्याचं पित्ताशय घसरून इकडं आलं का, काही सांगतात. तर असलं उगाच काहीतरी बावळटपणा करायचं नाही. आपण लक्षात घ्या, आपल्या शरीराची योग्य माहिती घ्यायची. मेन म्हणजे मी म्हणतोय अज्ञानात सुख आहे. माहिती घेण्यापेक्षा ना बिनधास्त राहिलेलं बरं, ते आणि कुणी डोकं पिटवून घ्यायचं. त्यापेक्षा सगळ्यात बेस्ट काय करायचं, अज्ञानात सुख आहे. आजारांची तुम्ही माहिती घेतलाय, लक्षणांची माहिती आहे का तुम्हाला? शुगरचं लक्षण सांगा बरं. चक्कर येते हो, मग गोड खाल्ल्यावर बरा कसा होतोस, मग त्याला शुगर म्हणायची का? त्याला शुगर म्हणायची का? बरीच लोक म्हणतात वजनच अचानक कमी व्हायला लागलंय. शुगरची लक्षणं मला एक माणूस दाखवायचं की ज्यानं बीपीचं लक्षण वाचलंय कुठं. गोळ्या खाणारी निम्मी निघतील यातली. बीपीचं लक्षण सांगा बरं, वाचलंय का कुणी? ऐकल्याला नको. अस्वस्थ होणे, अमुक होणे, हृदयाची धडधड वाढणे, हे पित्तामुळे सुद्धा होतंय, गॅसेसमुळे सुद्धा होतंय. एक दिवस तुझं पित्तानं धडधड वाढली आणि अस्वस्थ झालं म्हणजे तुला लगेच अटॅक येतो आणि मरतोयस असं नसतंय. अटॅक येणारी माणसं 99% ही भिवून मेलेली असतात, भिवून मरतात. अटॅक येण्याचं कारणच भीती आहे. इकडून भीती काढा
इकडून शंका काढा. काय झालं का नाही त्याला मी जबाबदार असेल. चॅलेंज आहे माझं. पण तुम्हाला इकडून भीती काढता येत नाही आणि इकडून शंका तुमची जात नाही. मी सगळ्यांच्या समोर सांगतोय, जवळपास 50-55 लाख लोक बघतात. हे मोबाईल एवढा एवढा दिसतोय तर त्याच्यावरती लाईव्ह चालू आहे. 50-55 लाख लोक बघतायत. त्या सगळ्यांच्या समोर मी तुम्हाला सांगतोय, इकडून भीती काढा आणि इकडून शंका काढा. तुम्हाला काही होऊ शकत नाही. चॅलेंज आहे माझं. बघा तरी करून. विनंती आहे, खरंच सांगतो, करून बघा. सगळ्या गोष्टी आहेत. तर चला, शुगरच्या पेशंटनी काय करायचं, पहिलं घाबरायचं नाही, काही नाही. गँग्रीन बिंग्रीन किती लोकांना झालं बरं शुगरच्या गँग्रीन सांगा. करोडोमध्ये लोक आहेत, करोडोमध्ये शुगरची. झालंय का गँग्रीन? एखाद्याला गँग्रीन झालं की त्याला भिवून करोडो मारायला लागले. घाबरू नका, भीती काढा. विनंती करतो, चला शुगरच्या पेशंटनी काय करायचं आहे, 2, 3, 4 जास्तीत जास्त सीताफळाची पानं खायची मिठाच्या पाण्याने धुवून आणि 3 किलोमीटर चालायचं. बस, बाकी काय करायचं नाही. ऑटोमॅटिक शुगर नॉर्मल राहते. त्रास कमी होऊन जाईल. हातापायांची धग होते. टोमॅटो चिरायचा, बिया काढायच्या, गरम तव्यावरती उलटा ठेवायचा. तो हळूहळू मऊ व्हायला लागतो, गरम होतो टोमॅटो. गरम गरम असतानाच तो टोमॅटो खायचा. हातापायांची धग 3 दिवसात गायब. करून बघा. एकेकाला तर चटके बसतात लिटरली, तेल लावून सुद्धा कमी होत नाही. हे करून बघा. लगेच काय, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. काय लागतंय सांगायला. शुगरसाठी जर अगदीच काय वाटत असेल तर निसर्गात वनस्पती भरपूर आहेत. त्यापासूनच आम्ही मधुमुक्ता म्हणून आहे, तेही तुम्ही घेऊ शकता. मधुमुक्ता शुगरच्या पेशंटने आयुष्यभर घ्यायचं नाही. 3 महिन्यामध्ये रेग्युलर सगळीच औषधं बंद होऊन जातील. आमचं सुद्धा मधुमुक्ता बंद करावं लागेल 3 महिन्यांनी, कारण 3 महिन्यात सगळं क्लिअर होऊन जातंय. करून बघा आणि मग सांगा. 3 महिन्यामध्ये हे रोज उठून खायचं, औषधं खायची तर औषधं खायची. एकेकाला 18 20 गोळ्या रोजच्या. जेवते का मरते त्याच्यावर 18 घास खाईत नसल. आणि माणसं एवढी बिघडलेली आहेत का नाही, औषधं गजर लावून औषध खाणारी माणसं बघितली. वेळच्या वेळेला गजर लावून. पण वेळच्या वेळेला जेवणारी माणसं मी कवा बघितलेली नाही. वेळच्या वेळेला व्यायाम करायला फिरायला जाणारी माणसं कधी मी बघितली नाही. लय कमी आहेत ही लोक. वेळच्या वेळेला बरोबर वेळ बघून जेवणारी, वेळेला फिरायला जाणारी, व्यायाम करणारी खूप कमी आहेत. आम्हाला अभिमान वाटतोय. 7 लाख लोकांपेक्षाही जास्त लोकांवरती, कमीत कमी 7 लाख लोकांचं माझ्याकडं सगळं नोंद आहे. 7 लाखापेक्षा जास्त पेशंट बघितलेला मी माणूस आहे आणि त्यांच्यावरती यशस्वी उपचार केलेले आहेत. आज अभिमान वाटतोय की 54 देशातून लोक येतात तोडकर संजीवनीमध्ये उपचार करून घ्यायला. 54 देशातून आम्ही हे कमवलंय. आणि सगळं नॅचरल, लेप लावणे. तर कसं आहे माहिती आहे का, हे सगळं लक्षात घ्या. एवढी सोपी गोष्ट नाही. 7 लाख लोकांना भेटणं, त्यांना यशस्वी उपचार करणं, हे आज तोडकर संजीवनीनं केलेलं आहे. माईनं राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय त्याच्या बदल्यात. मोठमोठ्या लोकांनी खरोखर दाद घेतली. आमची दाद घेतली. कोरोनामध्ये दाद घेतली. आता सुद्धा आम्हाला सगळे लोक विचारतात. हे आम्ही कमवलंय आणि आम्हाला एवढं जीव तोडून बोलतोय ना, माझी ही तळमळ आहे. आमच्या खरोखर हे ऋषीमुनीने लिहून ठेवलंय ना, हे खरंच खूप महत्वाचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, इथल्याच ग्रंथांचा उपयोग करून बाहेरच्या देशात औषधं तयार झाली आणि ती आपण आणून खातोय. 5000 वर्षापूर्वीचा एक देश दाखवा की 5000 वर्षापूर्वी तिथं बाबा शस्त्रक्रिया होत होती. आपल्या देशात होत होती. आयुर्वेदामध्ये शस्त्रक्रिया व्हायच्या त्यावेळेस. आयुर्वेदामध्ये तेव्हा उपचार व्हायचे. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आयुर्वेदाला. 5000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. आणि आयुर्वेद तुमचा आमचा सगळ्यांचा आहे. माझा आणि तुमचा नाही आहे का. अहो, आयुर्वेद जाणला पाहिजे, मानला पाहिजे. मला साध्या साध्या गोष्टी सांगा. पाणी कोण देतोय हो तुम्हाला? निसर्ग देतोय की नाही? पाणीच नाही दिलं, काय करणार आहे तुम्ही? धुवायचं सोडा हो, प्यायला तरी मिळालं नाही तर काय करणार आहे तुम्ही? म्हणणं जाऊ दे, असू दे तशीच इतर प्राण्यांसारखी, त्याला काय होतंय. पण प्यायला तरी पाहिजे. ऑक्सिजन एवढ्या सगळ्यांना मिळतोय, कोण देतंय? निसर्गच देतोय. बरं, रात्रीचा कसं असते, वनस्पती रात्री कार्बन डायऑक्साईड सोडत असतात.
रात्रीचा कमी पडला का ऑक्सिजन एखाद्याला, त्यानं रात्रीची पण सोय करून ठेवली. दिवसभरात एवढं सोडते की ते रात्री सुद्धा तुम्हाला पुरला पाहिजे ऑक्सिजन. पुरतोय की नाही? कोविडमध्ये मिळाला नाही म्हणून मिलीत माणसं, मिलीत का नाही? निसर्गातून मिळाला नाही म्हणून कोण मेला का?